आता ही भानगड लई मोठी झाली सध्या. कोणती? जात. भानगडच झाली आता ही जात. तुमच्या इकडचं माहित नाही, पण आमच्या बीड जिल्ह्यातलीच मोठी भानगड आहे ही. हे गाव त्या जातीचे, शिव तालुका त्या जातीचा, ह्यो कार्यकर्ता आमच्या जातीचा, ह्यो महाराज तमक्या जातीचा. अरे तू कोणत्या जातीचा आहेस? माणसाचे भेजे खलास झाले, खलास. भ्रष्ट झाले माणसं, पागल झाले. काय राजनो आपण कोणत्या जगात आहे? काय करतो आपण? अरे माणूस द्या मज, माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला तो हरी दिसला. लोकांना देव दिसायला तयार नाही, लोकांना माणुसकी दिसायला तयार नाही. म्हणून मानसा आता तरी मानसात ये. मानसा आता तरी मानसात ये. लोकांचं रूपांतर जाती जातीत झालं याचं वाईट वाटतं. ज्या वारकरी संप्रदायानं म्हणावं, ज्या संतांना म्हणावं, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. लोकांनी बदनाम करून टाकलं सगळं. महाराज एक सांगतो तुम्हाला, प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा स्वाभिमान असावा, पण जात अजिबात मानली नाही पाहिजे. अजिबात नाही, जाती भेद केलाच नाही पाहिजे. स्वाभिमान कोणाला नाही? सगळ्यांना आहे. सावता महाराजांना नाही, सगळ्यांना आहे. नरहरी महाराजांना नाही. आताच नरहरी महाराजांची पुण्यतिथी झाली. कुणाला स्वाभिमान नाही? प्रत्येकाला स्वाभिमान आहे. पण मला असं वाटतंय संतांनी या जातीभेद कधी केला नाही. न पाहे अति कुळाचा विचार, जातीचा तर विचार करीतच नाही. पण न पाहे याती कुळाचा विचार, ना यातीचा ना कुळाचा विचार, कशाचाच नाही महाराज. नाही विष्णुदा बाबा चालतंय का गाडीत? मागल तशी ड्रिकामच आहे. अरे वा, तुमच्यामुळे रंग आला कीर्तनाला. क्या बात आहे. वा. याता याती धर्म नाही विष्णुदासा. किती सुंदर संप्रदाय आपला. इतके जण इथं बसलात. बघा बरं, कोणाच्या कपाळावर लिहिलेले का? कुणी मराठी, कुणबी, माळी, धनगर, तेली, लंबार, माजार, सुंबार, कुंभार, मालम, साळी, मळी. काहीच नाही ना, काहीच नाही, काहीच नाही. आपली बटाट्यावनी डोके झाले. रगडी लगेच भुगा होतो महाराज. आपण सगळे पागल झालो महाराज. अरे करा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. कोराकुरी चालली ना बाबा. कोण कुणावरती प्रेम करत? प्रेम परिचय को पहचान बनाता है, प्रेम वीरानी को गुलिस्तान बनाता है, और मैं कहता हूं प्रेम एक इंसान को भगवान बनाता है. त्यांचं नाव गजानन बाबा आहे. आमच्या गजानन महाराजांनी सुद्धा माणूस बघितला तुमच्या आमच्यात, ना जात बघितली तुमची आमची, ना कुणाचा कुळ बघितला, ना कोणाचा धर्म बघितलाय, तुमच्या आमच्यात माणूस बघितला. म्हणून आज गजानन महाराजांचा प्रगट दिन सगळ्या महाराष्ट्रभर साजरी होतोय. लोक कोणाचे फोटो घरातल्या भिंतीवरती लावित नाहीत राजांनो, लावित नाही. पण असं वाटतंय वारकरी जात मानित नाही. महाराज वारकरी जात मानित नाही, मग तुम्ही कस काय म्हणायला लागलात माझ्या जातीचा मला पाहिजे? एक सांगू तुम्हाला, वारकरी कुळ बी मानित नाही, वारकरी जात बी मानित नाही. माझ्या ज्ञानोबाराईनं सगळ्या संतांना अभंग म्हणण्याचे लिहिण्याचे चान्स दिले. कुठपर्यंत? मने चोख्याची महारी, चोखोबराच्या पत्नीला सुद्धा अभंग म्हणण्याचा लिहिण्याचा चान्स येतो. हा वारकरी संप्रदाय आहे. किती श्रेष्ठ आहे हो, किती कौतुक करावं या संप्रदायाचं. म्हणजे जगाच्या पाठीवर लाख संप्रदाय आले असतील, पण गाड्याच्या डब्यासारखे पडून गेले खटाखटाच. पण वारकरी संप्रदाय असा हा संप्रदाय, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत याला डागच नाही. महाराज मी सांगू का, जोपर्यंत वारकरी संप्रदाय तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. काय बात आहे, इतका सुंदर वारकरी संप्रदाय महाराज. बाबा या वारकरी संप्रदायामध्ये एका विशेषच्या घराण्यात मुलगी जन्माला आलेली, तिचं नाव कानोपात्रा. माझ्या पांडुरंगानं माझ्या साधू संतांना स्वतःच्या मंदिरात तिला जागा दिली हो, स्वतःच्या मंदिरात. म्हणून आज मी पंढरपूरला गेले तर पण पहिलं पांडुरंगाचं दर्शन नाही, पहिलं कानोपात्रेचं दर्शन नाही, नंतर पांडुरंगाचं आहे. काय सुंदर वारकरी संप्रदाय. ज्या वारकरी संप्रदायामध्ये कबीर महाराजांनी म्हणावं काय, देवाने नाचावं पितांबर गळूस तर, आणि सावध होई देवाईसे बोले कबीर. काय गोड वारकरी संप्रदाय आपला. मला असं वाटतंय बांधू नका, जातीपातीच्या भानगडीत कधी बांधू नका. नाही मानत वारकरी जात, नाही मानत वारकरी कुळ, जात वीत गोत कुळ शिळ भजका त्वरित भावनायुक्त. अरे जो भजन करतोय देव त्याच्यासाठी कायम संकटामध्ये उभा आहे, संत त्याच्यासाठी कायम संकटामध्ये उभा आहे. पण मला असं वाटतंय आपण जर बजबज करीत असतो तर देव आपलं काढता घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि भजन करा ना तुम्ही. भजन करताना हीच खूप मोठी जात आहे चांगली, दुसरं काही नाही. काय मी ब्लेड घेतो, ब्लेड 1 रुपयाची, नसा हात कापितो. इथं जर कोणाच्या हातातून पिवळं रक्त निघलं, निळं रक्त निघलं, हिरवं रक्त निघलं, पांढरं रक्त निघलं तर मी जाग्यावर फेटाखाली ठेवून देतो, पुन्हा घाली सुद्धा नाही. अरे सगळ्यांचं रक्त लालच ना. एखादा माणूस जर दवाखान्यात बेडवरती असेल, किडनी त्याची फेल असेल, तर का रक्त मागतो आपण? मग तिथं रक्त चालतो एकमेकाचं एकमेकाला. जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंतच काय म्हणतो, आमक्या जातीचा आहे, तमक्या कुळाचा आहे, की आमका पाहुणा तमका इकडं. हे काय कामाचं नाही. राजांनो, आपण संतांची लेकर आहेत, आपण फक्त भजन केलं पाहिजे, संतांना ते आवडल. महाराज नाही भजन केलं तर तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. आता ते आमच्या मोठे महाराजांनी पिंगळा म्हणलाय ना, तर मी म्हणलो असतो पिंगळा. हा काय म्हणला? म्हणला ना, म्हणलाय काय म्हणला? म्हणायचं काढा 100 चला. भजन करा. भजन तुम्ही करताना जो भजन करील, ज्याला देव आवडल, तुकाराम महाराज म्हटले तो माझ्या जातीचा आहे. जातीचं म्हणजे हे तुमची आमची जात नाही म्हणले तुकाराम महाराज. हे तुमची आमची मराठी कुणबी माळी धनगर दिल्लीला मनावादार चुंबार कुमार महाराज साळी माळी हे नाही. तुकाराम महाराज म्हटले मला माझ्या जातीचा पाहिजे, म्हणजे मला माझ्या विचाराचा पाहिजे. इथं जातीचा म्हणजे
विचाराचा. मग तो गोवरायच्या विचाराचा कोण आहे? जो भजन करतोय, ज्याला देव आवडतोय. नुसतं आवडून उपयोग नाही अविनाश दादा, अंतकरणापासून आवडला पाहिजे. तो गोवरायच्या जातीचा आहे. बाबा नाही देव आवडला तर, नाही भजन केलं तर अरे आपल्याला नुकसान भोगावं लागेल. कोण म्हणतंय? नाथ महाराज म्हटले, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, नाही